स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बोरगाव हद्दीत म्हैसाळ कॅनलमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळला। कवटेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव हद्दीत म्हैसाळ योजनेच्या कॅनलमध्ये मृत अवस्थेत एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला। ही घटना दिनांक 25 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास बोरगाव गावच्या हद्दीत सूर्यवंशी वस्तीजवळ म्हैसाळ कॅनलच्या वाहत्या पाण्यात वृद्धाचा मृतदेह अँगलला अडकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला। मृत वृद्धाची माहिती घेतली असता परशुराम विठ्ठल पाटील, वय अंदाजे 65 वर्ष, राहणार बेकवाड, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक, सध्या राहणार यशवंत नगर, कवटेमहांकाळ अशी माहिती समजून आली। सदरचा इसम बांधकाम मजूर असून तो देशिंग येथे बांधकाम कामावर होता। 4 दिवसापूर्वी तो काम चालू असलेल्या ठिकाणी शेजारील कॅनलमध्ये पडून वाहून गेल्याची परिसरात चर्चा होती। त्याचा शोध चालू होता। अखेर दिनांक 25 रोजी सकाळी बोरगाव हद्दीत त्याचा मृतदेह मिळून आला। सदरच्या घटनेची माहिती बोरगावचे सरपंच नामदेव पोपट पाटील यांनी दूरध्वनीवरून कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली। अधिक तपास कामी सदर ठिकाणी अंमलदार, प्रथम पोलीस हेड कॉन्स्टेबल संगपाळ व पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला यांना रवाना केला आहे।